मंडळी नमस्कार. आपण सध्या उभे आहोत सातारा पंढरपूर रोडवरती पळशी फाटा या ठिकाणी. आपण माझ्या पाठीमागे बघता एक हॉटेलचा बोर्ड आहे, राजमाता फॅमिली रेस्टॉरंट म्हणून या ठिकाणी बोर्ड आहे. आणि त्याच ठिकाणी श्रीरंग विठोबा राजगे, वय वर्ष 67, राहणार पिंपरी, तालुका मान, जिल्हा सातारा. हे शेतकरी आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी निघाले होते, मात्र मसवड बाजूकडून आलेल्या इको गाडीनं त्यांना दिलेल्या धडकीत त्यांचा जागीच या ठिकाणी मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात हलवलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. हेच ते ठिकाण आपण बघतोय, हा पळशी फाटा आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की हे राजमाता फॅमिली रेस्टॉरंट, याच्या पुढं हा ऍक्सिडेंट झाला होता. गाडीचं, ज्या गाडीनं धडक दिली त्या गाडीचं आपल्याला काही पार्टही बघायला मिळत आहेत. हेच ते ठिकाण आहे. या ठिकाणी इको गाडीनं स्प्लेंडरवर असलेल्या त्या श्रीरंग विठोबा राजगे यांना जोरदार धडक दिली. गाडीचा वेग किती असू शकतो याचा आपण अंदाज लावू शकतो. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी स्प्लेंडर जाऊन एका धडकेत त्या ठिकाणी एवढ्या लांब जर जात असेल तर त्या इको गाडीचा वेग किती असू शकतो याचा आपण अंदाज लावू शकतो. हाच तो पळशी फाट्याचा बोर्ड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. इथून पळशीमध्ये गावात रोड जातो आणि या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा कुठल्याही प्रकारचा सूचना फलक नाही, ना डावीकडं ना उजवीकडं. त्याच्यामुळं इथल्या लोकांना इथं असलेला फाटा लक्षात येत नाही. त्याच्यामुळं इथल्या वाहनांचा वेगही मर्यादित होत नाही आणि त्यामुळंच अशा या दुर्घटना घडण्यास ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतायत. त्यामुळं संबंधित प्रशासनानं या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करणे गरजेचे आहे. काल या ठिकाणी जो काय अपघात झाला त्या श्रीरंग विठोबा राजगे यांच्या भाऊकीतील राजगे सर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कसा अपघात झाला होता? काय काल दुपारी 11:30 साडेचारच्या दरम्यान श्रीरंग बापू हे घरातून शेताकडे निघालेले असताना, ज्यावेळेस रस्ता क्रॉस करत असताना पाठीमागून भरधाव वेगानं एक इको गाडी आली. त्या गाडीनं रस्त्याच्या थोडंसं बाजूला आतमध्ये येत असतानाच भरधाव वेगाच्या आलेल्या गाडीनं डॅश देऊन त्यांचा या ठिकाणी मोटरसायकलवरती अपघात झाला. या ठिकाणी पळशीफाटा अंत आत जाण्यासाठी पळशीफाटा आहे. पळशीला जाणारी वाहनं, परत इतर पिंपरीकडून येणारी वाहनं, या ठिकाणी झाडे झुडपे रस्त्याच्या कडेला भरपूर वाढलेली आहेत. अनावश्यक जी झाडं बिनकामाची आहेत ती रस्त्यावरती आलेली आहेत. तर ती तातडीनं तेवढी ती झाडं निघावी अशी आमची विनंती आहे. आणि पळशी स्टॉप आहे, परंतु या ठिकाणी कुठलाच दिशादर्शक या ठिकाणी बोर्ड नाही. त्यामुळे त्याचाही धोका या ठिकाणी जास्त असल्यामुळे, त्याचबरोबर जे आत जाणारे रस्ता आहेत त्या ठिकाणी गावचा जो बोर्ड असतो तो सुद्धा नाही. त्यामुळे लोक फसगमत होऊन अर्जंट ब्रेक दाबतात आणि पाठीमागे या ठिकाणी 2 ऍक्सिडेंट अशाच प्रकारे झाले की आत वळायचं होतं, परंतु दिशादर्शक बोर्ड नसल्यामुळं पाठीमागचं वाहन येऊन त्याच्यावरती ऍक्सिडेंट त्याचाही झाला होता. तर मंडळी, बघितलं, अशा अपघात टाळण्यासाठी